अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा आणि सोयाबीन उत्पादक विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा परतावा मिळावा या मागण्यासाठी शेतकरी आणि गुरुदेव भक्त आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनात शेकडो गुरुदेव भक्त आणि शेतकरी सहभागी झाले होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषांनी तहसील परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी तहसीलदाराच्या दालनाकडे कूच करत सुमारे 1 तास ठिय्या आंदोलन केले। यावेळी तहसीलदार मयूर खडसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। तसेच पीक विमा परताव्याबाबत पाठपुरावा सुरू असून येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। ज्याचं कार्य अखिल विश्वात आहे, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य अखिल विश्वात आहे, फक्त भारतात नाही। जपानमध्ये गेल्यानंतर 18 देशाच्या प्रतिनिधित्व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं आहे। त्यांचं अध्यक्षस्थान वंदनीय महाराजांनी भूषवलेलं आहे। एवढंच नाही तर 1942 सालचा स्वातंत्र्य संग्राम जो झाला आहे, त्या संग्रामाचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अग्रणी होते। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून 1942चा स्वातंत्र्य संग्राम हा सुरू झालेला आहे आणि त्या 1942च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये चिमूर नावाचं जे गाव आहे, हे चिमूर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व 3 दिवस आधी ते स्वतंत्र झालं होतं। तिथल्या पोलीस स्टेशनवर या देशाचा झेंडा लागलेला होता। हे काम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अधिपत्याखाली झालेलं आहे। अनेक लोकांना हा इतिहास माहिती नाही, कारण वाचन कमी पडते आमचं, आम्ही वाचत नाही। लोक मी सांगितलं म्हणून तुम्हाला माहिती झालं, किंवा आणखी कोणी एखादा मनुष्य तुम्हाला सांगेल म्हणून तुम्हाला माहिती होईल। परंतु जेव्हा त्या पुस्तकामध्ये जाल तुम्ही, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य, त्यांचं वाङ्मय एवढं मोठं आहे की तुम्ही वाचत जर दिवसभर जरी बसले, जिंदगी तुमची जाईल तरी ते संपणार नाही। आणि वंदनीय महाराज एका श्लोकामध्ये असं लिहितात, एकच विषय त्यांनी घेतलेला नाही, कारण शासनाच्या जो 20 कलमी कार्यक्रम जो आला होता साहेब, तो 20 कलमी कार्यक्रम वंदनीय महाराजांनी त्याच वेळेस त्यांच्या ग्रामगीतेमध्ये नमूद केलेला आहे। जीवनातली अशी एकही गोष्ट नाही साहेब की जी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आलेली नाही। नाक दाबुनी मंदिरी बसावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे नाही। अधिकारी लोकांचं काय असते, तहसीलदारापर्यंत या एका मागणीसाठी चालवलं नाही, शेतकऱ्यांच्या सुद्धा मागणी। तिथे बसलेला प्रत्येक माणूस हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत की विमाधारक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, म्हणजे त्यालाही पानं पुसून टाकली आहे त्यांनी, तर तो विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळावा ही फक्त एकटी मागणी आपली नाही आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत या मागण्या आहेत आणि तुम्ही सर्व लोकांनी अशा ज्या घटना असतात शेतकऱ्यांच्या विषयी, गावाच्या विषयी, तालुक्याच्या विषयी, किंवा एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी जरी असेल तर त्याच्याविषयी जर असं काही असेल तर त्याच्या पाठीमागं सुद्धा तुमचं आमचं उभं राहण्याचं काम आहे। तेव्हा भारतरत्न पुरस्कार शासनानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना येत्या चालू वर्षामध्ये प्रदान करावा, त्यांनी द्यावा, त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा सुद्धा विचार करावा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय गुरु।